सुस्वागतम। सो मित्रांनो, आज आपण आलो आहोत गोरेगाव येथे आणि गोरेगाव येथे भरलेलं आहे योग शिक्षक संघातर्फे 108 सूर्यनमस्काराचं शिबिर। नमस्कार मित्रांनो, मी दत्तात्रय लोखंडे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, आज आहे मकर संक्रांत आणि ह्या मकर संक्रांतीनिमित्त आपण जानेवारी महिन्यानिमित्त काही संकल्प करत असतो। तर ह्या मकर संक्रांतीनिमित्त आज आपण पाहणार आहोत 108 सूर्यनमस्कार आणि 108 सूर्यनमस्कार त्याबरोबरच योगाचे काही प्रकार आज आपण पाहणार आहोत। योग फाउंडेशन महाराष्ट्र संचालित महाराष्ट्र योग शिक्षक संघ मुंबई जिल्हा आणि व्हीनस कल्चर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने जिल्हास्तरीय सामूहिक 108 सूर्यनमस्काराचं आज आपण नियोजन केलेलं आहे आणि हे सूर्यनमस्कार गोरेगाव येथील या शिबिरात पार पडणार आहेत। चला तर आजच्या ह्या योग शिबिरामध्ये जाऊया आणि योगाचे विविध प्रकार पाहूया। चलो 3, 2 and 1 योगा से ही होगा। सो मित्रांनो, आता वाजलेले आहेत 7 आणि आता थोड्याच वेळात आपल्या 108 सूर्यनमस्कार योग शिबिराला सुरुवात होणार आहे। चला तर आपण 108 सूर्यनमस्कार आणि त्याचबरोबर योगाचे विविध प्रकार आजच्या या व्हिडिओमधून पाहूया। सर्व योग साधकांचे आजच्या शिबिरामध्ये सहर्ष स्वागत। सगळ्यांनी कृपया आपापल्या मॅटवरती आसनस्थ व्हावे। सर्व पूर्ण आपल्या मैदानामध्ये आपल्याला आता सर्व आपले पार्टिसिपेट आहेत ते येताना दिसत आहेत आणि ह्या ठिकाणी बघा सुंदर असं सेल्फी पॉईंट केलेलं आहे। माझं नाव संतोष खरडमोल आणि आपण बघत आहात आज आपण महाराष्ट्र योग शिक्षक संघ आणि व्हीनस कल्चर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण जिल्हास्तरीय सामूहिक 108 सूर्यनमस्कार शिबिर आपण घेत आहोत। तर याच्यामध्ये सर्वप्रथम मी आपल्या चॅनलचं स्वागत करतो आमच्या योग शिक्षक संघातर्फे। आणि हे शिबिर ठेवण्याचा उद्देश हाच आहे की तमाम भारतामध्ये तर आपण योगाचा महोत्सव करतच आहोत, पण मुंबईमधील जे योग साधक आहेत त्यांनाही याची संधी उपलब्ध व्हावी, त्यामुळे हा आपण शिबिर आयोजित करण्यात आलेला आहे। संघटनेचा उद्देश मी थोडक्यात सांगतो की महाराष्ट्र योग शिक्षक संघ ही संघटना आपल्या योग शिक्षकांच्या हितासाठी तयार झालेली आहे। आपण पूर्ण महाराष्ट्रात म्हणा किंवा संपूर्ण भारतामध्ये तुम्ही पाहत असाल की बरेचसे जे योग इन्स्टिट्यूट आहेत, बरेचसे योग संस्था आहेत, ते योग शिक्षकांचं प्रोडक्शन करतात, पण त्याच्यानंतर त्यांचं पुढं काय, त्यांच्या रोजगाराचं काय, तर त्यांच्या रोजगारासाठी ही संघटना झटत आहे गेली 3-4 वर्ष। तर आम्ही त्यांच्यासाठी बरेचसे, जसं आमची सरकारच्या दरबारी आम्ही काही मागण्या ठेवलेल्या आहेत। तर सर्वप्रथम योग आयोग महाराष्ट्रात हा लागू व्हावा ही सर्वप्रथम आमची मागणी आहे। कारण की राजस्थान असो, छत्तीसगड असो, मध्य प्रदेश असो, उत्तर प्रदेश असो, अशा ठिकाणी योग आयोग लागू झाल्यानंतर बऱ्याचशा योग शिक्षकांना तिथं सरकारी नोकरी उपलब्ध झालेल्या आहेत। मग आपण हे महाराष्ट्रात का नाही झालं पाहिजे? त्यामुळे ही संघटना तळागाळातील योग शिक्षकांना घेऊन ही संघटना उभी राहिलेली आहे आणि आपण महाराष्ट्र सरकारकडे ही मागणी केलेली आहे की सर्वप्रथम आम्हाला योग आयोग लागू करून द्या, जेणेकरून महाराष्ट्रातल्या योग शिक्षकांना चांगल्या संधीचा फायदा होईल, सरकारी नोकरी उपलब्ध होईल। आणि आमची दुसरी मागणी म्हणजे, जसं काय शाळा कॉलेजेसमध्ये आपण नॉर्मल विषय शिकले जातात, तर योग हा विषय कंपल्सरी करावा, त्यासाठी आमची दुसरी मागणी आहे। कारण की योग हा विषय कंपल्सरी केल्यानंतर योग शिक्षकांच्या भरती उपलब्ध होतील आणि त्या संधीचा फायदा आपल्या महाराष्ट्रातील, मुंबईतील अनेक शिक्षकांना त्या संधीचा फायदा घेता येईल। असे अनेक मागण्या आहेत। तर सरकार दरबारी आम्ही बरेचसे लेटर हेड गेलेले आहेत, सीएमचे आम्ही वाट बघतोय अपॉइंटमेंटची, आणि तर आपलं सरकार आहे, तर मी आपल्या सरकारकडून आशा व्यक्त करतो की महाराष्ट्राच्या योग शिक्षकांसाठी योग आयोग लागू नक्कीच करावा आणि त्या संधीचा फायदा आम्हा सर्वांना मिळावा। धन्यवाद।
असोसिएशनच्या वतीने हार्दिक स्वागत करीत आहोत. मकर संक्रांत आणि त्यानिमित्ताने होणारे सूर्यनमस्कार याचं खूप जुनं समीकरण आहे, बरोबर? सगळ्यांना याबद्दल पुढे खूप डिटेल माहिती मिळणारच आहे. पण आज सुट्टीच्या दिवशी तेही इतक्या मोठ्या संख्येने आपण सगळे या शिबिराला उपस्थित राहिलात त्याबद्दल पहिल्यांदा सगळ्यांचे आभार आणि सगळ्यांनी छान टाळ्या वाजवून आपण स्वतःचा सत्कार करूया. कार्यक्रम सामाजिक असो की सांस्कृतिक असो, आपण श्री गणेशाचे स्मरण केल्याशिवाय पुढे जात नाही. तेव्हा आपण या उपक्रमाची सुरुवाती आपले आराध्य दैवत गणपती बाप्पाला नमन करूया. बोला गणपती बाप्पा मोरया. कोणत्याही कार्यक्रमामध्ये पवित्र साऊंड्स हे खूप पॉझिटिव्हिटी निर्माण करतात. यामध्ये शंखनादाचा आवाज हा अगदी श्रेष्ठ मानलेला आहे. यासाठी मी आपल्या महाराष्ट्र योग शिक्षक संघाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या वर्षा शर्माजी यांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावे. धन्यवाद वर्षा मॅडम, खूप सुंदर शंखनाद. आता आपण वळूया आपल्या दीप प्रज्वलनाकडे. यासाठी मी आपले मान्यवरांना व्यासपीठावर येण्याची विनंती करते. श्रीमती विद्या ठाकूर मॅडम, श्री पंकज येवले सर, डॉक्टर निशा ठक्कर मॅम, श्री अमृतलाल लिगड़ाजी, श्री ओमप्रकाश तिवारी जी, महाराष्ट्र योग शिक्षक संघाचे अध्यक्ष संतोष खरटमोल सर, महाराष्ट्र योग शिक्षक संघाच्या कोषाध्यक्ष सौ रिद्धी देवघरकर यांना मी व्यासपीठावर येऊन दीप प्रज्वलन करून आपल्या कार्यक्रमाचा शुभारंभ करावा अशी विनंती करते. सर्वांनी टाळ्यांचा गजर सुरू ठेवायचा आहे. चेहऱ्यांवरती फिरवून हात थांबून ओंकार जपणे करत आहोत. तर यासाठी सर्वांनी आपल्या पाठ सरळ ठेवायचे आहे. आपले दोन्ही हात ज्ञान मुद्रामध्ये ठेवायचे आहे. डोळे बंद, दीर्घ श्वास घ्यायचा. आपल्याला आपल्या शरीराची थोडं प्रिपेअर करून घ्यावं लागणार आहे. त्यासाठी आपण वॉर्मअप करूया. वॉर्मअपच्या आधी काही सूचना सांगते. कोणालाही जर काही त्रास जाणवला तर त्यांनी मॅटवरती खाली बसायचं आहे. दीर्घ श्वसन करायचं आहे. तुमच्या सेवेसाठी इथे जे आमचे योग शिक्षक हजर आहेत त्यांना ते निदर्शनास आणून द्यायचं आहे. तुम्हाला जितके सूर्यनमस्कार जमतील तितके तुम्ही करायचे आहेत. त्यानंतर तुम्ही मॅटवरतीच बसायचं आहे. कोणीही मध्ये मॅट सोडून जाणार नाही.
प्रत्येक 21 सूर्यनमस्कारानंतर आपण 1.5 मिनिटाचं रिलॅक्सेशन देणार आहोत. तर रिलॅक्सेशन सूचनांचं योग्य ते पालन त्या वेळी तुम्ही केलात तर पुढच्या सूर्यनमस्कारासाठी तुम्ही पुन्हा एनर्जी गेन करणार आहात. ओके, चलो सगळ्यांनी मॅटवरती उभं राहायचंय. मी हेमा मॅडमांना विनंती करते की त्यांनी आपल्या वॉर्मअप सेशनची सुरुवात करायची आहे. सर्वांनी आधी आपले दोन्ही हात आहेत ते कमरेवर ठेवावे. विथ इनहेल chin up, with exhale chin down. Inhale chin up, exhale chin down. Inhale chin up, exhale chin down. Inhale neck center. Now twist your neck towards your right side. Inhale center, twist your neck towards your left side. Inhale center, twist your neck again left side with exhale. Inhale and center, twist your neck towards your left side. Inhale center. Now keep your chin down and start your neck rotation 3 times as a clockwise and 3 times as a anti-clockwise. Yes, very good. Now next center. Now keep your both hands straight and then touch your both fingers to your shoulders, and here start your shoulder rotation 5 times as a clockwise and 5 times as a anti-clockwise. After clock anti-clockwise, keep your hands again straight. Yes. Now touch your fingers to your shoulders, elbow extensions. Again keep your hands straight. Inhale and touch, exhale and straight. Again inhale and touch, exhale and straight. Now make a wrist and start your wrist rotation 5 times as a clockwise and 5 times as a anti-clockwise. After clock anti-clockwise, you can keep your hands down. Now both hands on your waist, make a comfort distance between your legs. Now you start your hip rotation. Again 5 times as your clockwise and 5 times as a anti-clockwise. Keep it up. Now after clock, anti-clockwise, keep your both legs together, hands on your knee, hands touching your knee, and start your knee rotation. Again 5 times as a clockwise and 5 times as a anti-clockwise. Very good. Now back straight. Now your ankle rotation. For ankle rotation, keep your right leg little up and start your right leg ankle rotation 5 times as a clockwise and 5 times as anti-clockwise. Now same with your left leg up without bending knee. Try ankle rotation and keep maintain smile. Yes, gentle smile to cheer up yourself. Very good. Now again make a comfort distance between your leg, and here with inhale raise your heels. Inhale and heels up, exhale and heels down. Inhale and up, exhale and heels down. Inhale and up, exhale and down. Inhale up, exhale down. Inhale up,
exhale down, inhale up, exhale down, and here relax. Thank you. खूप छान सराव झालेला है, बहुत अच्छे से आपने आपके शरीर के साइड में 1 प्रणामासन, दोनों हाथों का नमस्कार, पाम्स टू हार्ट सेंटर, लेफ्ट लेग आगे, राइट लेग बैक, अश्व संचलनासन, 5 प्लैंक पोज, 6 अष्टांग नमन, ड्रॉप योर नीज, ड्रॉप योर चेस्ट, टच योर चेन, भुजंगासन, एक्सेल पर्वतासन, इनहेल लेफ्ट लेग दोनों हाथों के बीच में टू अश्व संचलनासन, राइट लेग आगे, दोनों हाथों के बीच में 2 हैंड्स, आर्च योर बॉडी बैक एंड प्रणामासन. राउंड 2 प्रणाम, आर्च योर बॉडी बैक, बेंड फॉरवर्ड, राइट लेग आगे, लेफ्ट लेग बैक टू अश्व संचलनासन, प्लैंक, अष्टांग नमन, 8 बॉडी पार्ट्स ऑन फ्लोर, भुजंगासन, पर्वतासन, राइट लेग दोनों हाथों के बीच में टू अश्व संचलनासन, लेफ्ट लेग दोनों हाथों के बीच में टू पाद हस्तासन, हस्त उत्तानासन एंड प्रणामासन. राउंड 3 प्रणामासन, श्वास के साथ करेंगे. इनहेल अप, एक्सेल डाउन, इनहेल अश्व संचलनासन, होल्ड योर ब्रेथ टू प्लैंक पोज, एक्सेल अष्टांग नमन, इनहेल भुजंग, एक्सेल पर्वत, इनहेल अश्व संचलनासन, एक्सेल पाद हस्तासन, इनहेल हस्त उत्तानासन एंड प्रणामासन. नॉर्मल ब्रीदिंग. वेरी गुड. लेट्स स्टार्ट काउंटिंग. ओम ह्रां मित्राय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 2 ओम ह्रीं ह्रैं तुम्हाला काय वाटतं सांगितलं नाही? 9 10 मी काय म्हणते गोळ्या नका राहू, असं थोडंसं जरा हे बघ. 12 23 ओम ह्रं अर्काय प्रकाश सर गेले का? 1 2 3 4 5 6 7 8 9 सरांना एकदा कन्फर्म करा ओम प्रकाश सर गेलेत का, त्यांचं प्रमाणपत्र वगैरे तेच आहे बघा. 12 24 ओम ह्रं. Yes, you can, if you want to stand on your mat, you can stand, you can walk for the relax, or you, if you want to sit, you can sit. 11 12 59 ओम ह्रं अर्काय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 16 Om
भास्कराय नमः 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 61 हिरण्यगर्भाय नमः 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 44 ॐ ह्रीं मरीचे नमः 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 मित्राय नमः 1 2 4 5 6 7 8 9 10 11 12 98 belly and you start for a 21 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 5 6 7 8 9 10 11 12 104 last ला एकत्र करूया आपण 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 last one 1 last one 1 आदित्याय नमः 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 hooray! आधीचे आपण 3 राऊंड जे असं स्लो मध्ये घेतलेले आणि हे 105 कंटिन्यू सूर्यनमस्कार हे अशा प्रकारे आपले 108 सूर्यनमस्कार कंप्लीट झाले. यस यू अचीव. Please come here. Everyone volunteer. Come here in front here. Yes, volunteers.
कैसा वाटता है मैडम? सगळ्यांनी आपल्या जागेवर बहुत अच्छा लगा। क्या तैयारी की थी आपने? म्युझिक नहीं, हम थोडं एक साल काही से जणांना योगा slow चाहते थे, जाणवला बस असेल, अच्छा लगा? पण बहुत त्याची अच्छा निवड लगा। करण्यासाठी Thank एक you. टीम आम्ही घेतली कैसा लगा होती. मॅडम? त्यांनी बहुत 10 बहुत सिलेक्ट मस्त केल्या लगा। होत्या, फ्रेश लग रहा है। त्यापैकी शॉर्टलिस्ट केलेली आहे. कसं वाटलं मॅडम? सर्व खूप छान. साधकांच्या कधी वयाचा तयारी कधी विचार केलेली? करून हे केलेलं तयारी होतं. म्हणजे रोज त्यामुळे होतच होती थोडी सर्वांनी याचा आनंद छान मजा प्रकारे आली? तुम्हाला घेता आला आणि तुम्ही 108 कैसा लगा? सूर्यनमस्कार बहुत अच्छा. पूर्ण करणं हा आमचा एम होता. त्यामुळे कैसा लगा मॅडम? Wonderful. काय वाटतं सर? कसं वाटलं? Good, thank you. खाली हां कसं वाटलं सर? Yeah, very good. अभी हम यहाँ पे I don't believe I can do it. I was only target of 10, सभी जन but I अपने did it मैट पे ही 108. बैठिए। Didn't feel कि 108 हो गया. I feel very proud of first time 108 किया. सभी से निवेदन है Myself also first time, 108. ओके Myself also first time. ओके अपना Keep eyes closed. Feel the vibrations of Omkar. Now, gentle rub your palm. Keep your hands in front of your eyes. Feel warming. And you can rotate your hand from your face and you relax. Yes. With big smile. Again, clap for yourself. कॉंग्रॅच्युलेशन्स ऑल कैसा ऑफ लगा यू. मैडम? बहुत ही अच्छा लगा, एकदम सेंस ऑफ सेशन कुछ तैयारी की थी आपने? तुमच्यासाठी हाँ, आम्ही थोड़ा छान बहुत किया था, सेल्फी लेकिन पॉइंट अच्छा लगा, केलेला बहुत आहे. हम आपके Thank लिए you. सेल्फी पॉइंट कैसा एक वाटलं पीछे मैडम? है, तो आपने मजा आली? 108 कंप्लीट किया है. ऐसे सेल्फी वाटलं? ले लीजिए, उसको सोशल मीडिया में लगा? पोस्ट कीजिए. साध्य आणि साधून महाराष्ट्र आज योग केला, शिक्षक खूपच छान संघ झाला. को पुढच्या टॅग वर्षी पण कीजिए आम्ही येऊ. फेसबुक इंस्टा नक्की, पे. नक्की, नक्की. ओके वेरी गुड. आपको एक फीडबैक कैसा फॉर्म वाटलं मिलेगा. सर? सर, 108 नमस्कार किया. एकदम अच्छा लगा. Please कोई उसमें दिक्कत आप, नहीं है. मेंशन कीजिए. देन पीछे कसं वाटलं आपके मित्रा? लिए ब्रेकफास्ट की ये सर, कसं है, वाटलं? तो आप मस्त, उसे ब्रेकफास्ट जो है वो ले मैडम, सकते कसं हो. वाटलं? और खूप जाते बरं समय वाटलं. सर्टिफिकेट काउंटर से आपको सर्टिफिकेट कलेक्ट करना है. ओके यस काफी बढ़िया. अब यहाँ पे हम कसं वाटलं, थोड़ा सर? रिलॅक्सेशन करेंगे. खूप फिर छान झालं. रिलॅक्सेशन खूप के बाद बरं वाटलं. आपका 104 सूर्यनमस्कार breakfast और करून certificate का थँक्स distribution ऑर्गनायझर होगा. ज्यांनी ऑर्गनाईज केलं आणि खूप सुपर. रिलॅक्सेशन के लिए सभी कसं जन वाटलं? सुखासन एकदम झकास. या मजा आली? वज्रासन जो भी कसं वाटलं, आपको मॅडम? कम्फर्टेबल मेडिटेटिव काय पोस्चर तयारी वगैरे? तयारी वगैरे काय? छान वाटलं. आधी तयारी केली होती की हाँ, डायरेक्ट? नाही नाही दोनों तयारी होती. हाथ आपके घुटनों के ऊपर. कसं वाटलं मॅडम? खूप बरं वाटलं. टेक अ डीप ब्रीथ. बोला कसं वाटलं मॅडम? बहुत अच्छा लगा. ये सूर्य भगवान का एनर्जी और टीचर का एनर्जी है. अच्छा उसको अभी कंटिन्यू करो. ओपन में और भी अच्छा लगा हम लोग. अच्छा लगा. और मॅडम कसं वाटलं? अच्छा लगा. अच्छा लगा. Exhale. कसं वाटलं? खूपच छान. 2, फोन 3. Inhale. 1, 2, 3. भरपूर ऍड बरोबर केली. 2, 3. कसं वाटलं मॅडम? छान वाटलं. सगळ्याबरोबर करायला एकदम मस्त. किती वय आहे तुमचं? 71. ओके कंटिन्यू करा आता. Now take a deep breath in by right side and exhale by your left. Inhale right and exhale left. व्हॉलेंटियर ऐकताय तुम्ही? अनाऊन्स करतात. सर्व साधकांना विनंती आहे. तर हे होतं मित्रांनो गोरेगाव येथे भरलेलं महाराष्ट्र योग शिक्षक संघातर्फे भरलेलं 108 सूर्य नमस्काराचं मकर संक्रांतीनिमित्त केलेलं चॅलेंज. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत टेक केअर.